नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विभागीय कामगार व कल्याण अधिकारी म्हणजेच लेबर ऑफिसरच्या परमनंट भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर एकूण 5 रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याकरता उमेदवारांनी 20 फेब्रुवारी ते 12 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहे. येऊ आजच्या व्हिडिओकडे. तर एकूण 5 पदांची ही जाहिरात आहे. तर लेबर अधिकारी हे गट ब संवर्गात येणारे पद असून सदर पदाची वेतन श्रेणी ही रुपये 44,900 ते 1,42,000 रुपये एवढी आहे. म्हणजे सदर पदाचे सुरुवातीचे वेतन हे अंदाजे 87,100 रुपये पर्यंत असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जी लेबर अधिकारी संवर्गाची 5 पदे भरली जाणार आहेत त्याकरता उमेदवारांना नक्की कोणत्या अर्हता असणे आवश्यक आहे, त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याचे परीक्षा शुल्क, त्यानंतर उमेदवारांना आवश्यक वयोमर्यादा, त्यानंतर तुमची जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्याचे स्वरूप, अशा सर्व महत्वपूर्ण गोष्टींची माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कोठे स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ पुढे चालू ठेवण्यापूर्वी जर आपण बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तसेच सदर पदाच्या जाहिरातीची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे. ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर येऊ आजच्या व्हिडिओकडे. त्यानंतर या 5 पदांमध्ये जात प्रवर्गानुसार कोणत्या संवर्गाची पदे भरली जाणार आहेत ते आपण बघू. तर या 5 पदांमध्ये अज संवर्गाचे, इमा व संवर्गाचे आणि साशय माप्र म्हणजेच एसईबीसी संवर्गाचे प्रत्येकी 1 पद आणि खुला संवर्गाची 2 पदे रिक्त आहे. यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे सदर पदाच्या शैक्षणिक अर्हता नक्की काय आहेत ते आपण बघू. तर विभागीय कामगार व कल्याण अधिकारी या संवर्गाकरता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला, विज्ञान, वाणिज्य किंवा इतर कोणत्याही शाखेचे पदवी धारण केलेले असणे आवश्यक आहे. नंतर उमेदवार टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या कर्मचारी व्यवस्थापन व औद्योगिक संबंध यामधील पदव्युत्तर पदवी धारण केलेले असावेत किंवा महाराष्ट्र कामगार अध्ययन संस्था मुंबई मधून कामगार अध्ययन या विषयाची पदव्युत्तर पदवी धारण केलेले असावे किंवा महाराष्ट्र शासनाने कारखाना अधिनियम 1948 च्या कलम 49(2) अन्वये कल्याण अधिकारी या पदासाठी मान्यता दिलेली अर्हता धारण केलेली असावी. त्यानंतर उमेदवार हे 10वी किंवा 12वी मध्ये 100 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असायला हवेत. त्यानंतर उमेदवार हे संगणक विषयक MSCIT किंवा संबंधित परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा नेमणुकीच्या दिनांकापासून 2 वर्षांच्या आत सदर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आता या पदाकरता अनुभवाची अट काय असणे आहे ते आपण बघू. तर 500 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेली संस्था अथवा सार्वजनिक उपयोगिता सेवा संस्था यामधील औद्योगिक संबंध, कर्मचारी व्यवस्थापनाचा व कामगारांचे प्रश्न सांभाळण्याचा किमान 2 वर्षांपेक्षा कमी नाही एवढा अनुभव उमेदवारांना असणे आवश्यक आहे. यानंतर विभागीय कामगार व कल्याण अधिकारी या पदाकरता उमेदवारांना वयोमर्यादेची अट काय आहे ते आपण बघू. तर उमेदवारांचे वय हे जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांक रोजी म्हणजेच 19/2/2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी नसावे. तसेच खुला प्रवर्गातील उमेदवारांचे वय 38 वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांचे वय 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे. यानंतर तुमची निवड कशी होणार आहे ते आपण बघू. तर विहित केलेली अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा ही कॉम्प्युटरवर घेण्यात येणार आहे. त्यामध्ये मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि विभागीय कामगार व कल्याण अधिकारी पदाच्या अर्हतेशी निगडित विषयावर एकूण 200 गुणांची एक्झाम होणार आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या. आता ऑनलाईन अर्जाबद्दल आपण बघू. तर सुरुवातीला स्क्रीनवर दिलेल्या या लिंक वर जाऊन तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ही लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर उमेदवारांनी दिनांक 20/2/2024 ते दिनांक 12/3/2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत आणि परीक्षा शुल्क सुद्धा तुम्हाला दिनांक 12/3/2024 पर्यंत भरायचे आहे. आता परीक्षा शुल्क किती भरायचे आहेत ते आपण बघू. तर खुला प्रवर्गातील उमेदवारांकरता 1,000 रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांनी 900 रुपये भरायचे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या
बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलच्या अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.